हे गाईज आज आपण बघणार आहोत 5 न कुठल्या पण संख्येला कसं गुणायचं आणि ते एक शॉर्ट ट्रिक मध्ये पाहणार आहोत आपण. तर इकडे बघा मित्रांनो, 38 आहे, 38 4 दे करा, 38 4 दे होतात 19, एक 0 लावून टाका, हे तुमचा आन्सर येऊन जाईल. आता इथं बघा 44 आहे, 44 4 दे किती हो, म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यूचे अर्धे करायचे. तर 44 4 दे किती होतात, 22 होतात, एक 0 लावून टाकायचं, आपला आन्सर येऊन जाईल. तसंच इथं बघा 32 आहे, 32 4 दे किती, 16, 16 लिहिले, एक 0 लावला, आपला आन्सर येऊन जाईल. तसंच बघा जर इथं नंबर ऑड असेल, इथं नंबर काय होता, इथं इवन नंबर होते, हे सगळे लास्टला जे नंबर होता ते इवन नंबर होता. पण नंबर ऑड असेल तर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडा चेंज आहे, आपल्याला जास्त काय करायचं नाहीये. इथं 37 आहे, 37 हे ऑड नंबर आहे, तर 37 मधून आपल्याला एक काढायचा आहे, एक मायनस करायचा आहे. एक जर मायनस केला आपण 37 मध्ये तर 36 येतं, 36 चे आता अर्धे करा, 18 येतं, आणि इथं लास्टला आपल्याला 0 नाही लावायचं, आपल्याला 5 लावायचं आहे. ठीक आहे, तर हे तुमचं आन्सर एकदम सोप्या भाषेमध्ये येऊन जाईल. आता इथं बघा 43 आहे, 43 चे आपल्याला काय करायचंय, ऑड नंबर आहे इथं पण, तर -1 केला आपण, किती आलं 42, 42 चे अर्धे किती होते तो 21, आणि लास्टला 5 लावून टाकायचा, हे आपला आन्सर येऊन जाईल. तसंच इथं बघा 73 आहे, 73 आपल्याला एक मायनस करायचा, 72 येईल, आणि 72 अर्धे किती होतात, तर 36 होतात, 36 लिहिले, आणि इथं लास्टला 5 लावून टाकायचं आहे. हे तुमची एवढी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपला आन्सर येऊन जाईल, कुठल्या पण संख्येला जर 5 ने आपण मल्टिप्लाय केलं तर. तर आता हे तुम्हाला 2 क्वेश्चन करायचे आहेत, आणि हे तुम्हाला कमेंटमध्ये आम्हाला सांगायचे की तुम्हाला हे समजलंय का नाही ते बघण्यासाठी. ठीक आहे, थँक्यू.